पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सिम भक्ती. आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. प्रस्थान सोहळे पार पडत ज्ञानबा तुकाराम गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. सर्व वारकऱ्यांना आषाढी वारीची ओढ लागली आहे. काही दिंड्या आळंदीच्या दिशेने निघताना आपल्याला सध्या दिसत आहे. आषाढीची चाहूल लागतात वारकऱ्यांचे मन पंढरीच्या वारीकडे ओढले जाते. पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी ज्ञानोबा तुकाराम गजर करत लाखो वारकरी अनेक किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जातात. वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला चालत जातात आणि वारकऱ्यांचा जो समूह एकत्रित वारीला जातो त्याला दिंडी असे म्हणतात. सध्या जवळपास 43 पालख्या पंढरपूरला येतात. शेगाव येथून श्री गजानन महाराज, आळंदी येथून श्री ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताईनगर येथून श्री मुक्ताबाई, त्र्यंबकेश्वर येथून श्री नवरतीनाथ महाराज, येऊ येथून संत तुकाराम महाराज अशा अनेक पालख्या पंढरपूरला येतात. पालखी ही 1000 वर्ष जुनी परंपरा आहे ज्याचे पालन लोक आजही करतात. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का या पालखी सोहळ्याची सुरुवात कोणी केली, केव्हापासून ही परंपरा सुरू आहे? चला तर मित्रांनो, याच विषयी माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी वैभव गोरे. तुम्ही पाहताय खरंच की. इसवी सन 1685 मध्ये संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण बाबा यांनी नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडून आणण्याचे ठरवले. नारायण बाबा यांनी देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी पुढे आळंदीत नेली. आळंदीत त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका त्याच पालखीत ठेवून पालखी पंढरपूर येथे घेऊन गेली. तेव्हापासून इसवी सन 1830 पर्यंत ही परंपरा अखंड सुरू राहिली. पुढे अनेक अधिकारामुळे संत तुकाराम महाराज यांच्या कुटुंबात वाद होत होते. या कारणामुळे लोकांनी एकत्र पालखीची ही परंपरा खंडित करून आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज तर देहू येथून संत तुकाराम महाराज अशा वेगवेगळ्या पालख्यांचे नियोजन करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा कायम आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.